नमस्ते. आपल्या मॉम हेल्थ केअर आळीफाटा थेरपी सेंटरमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आपल्या सेंटरमध्ये शेळके काका म्हणून येतात. बरीच आता गप्पांमधून आता बरीचशी ओळख झाली काकांची. तर आपण काय करूया तरी सुद्धा त्यांची एकदा ओळख करून घेऊ. ठीक आहे. नमस्ते काका. नमस्ते. तुमचं सगळ्यांना नाव सांगा. मी अनंत देवराम शेळके. मी राहतो शेळकेमध्ये, ज्ञानेश्वर वस्ती. आपले जे थेरपी सेंटर आहे या थेरपी सेंटर विषयी तुम्हाला माहिती कोणी सांगितली? माझा मित्र आहे, एक संतोष राहतो पाडेगाव. त्यांनी मला सांगितलं होतं मी आमच्या इथे होता आर्थिक सेंटर गुढे. अच्छा. तो मला आर्थिक करू नका, तुम्ही पहिले इथं जाऊन पाहा. तर मी आळ्याच्या खाली डॉक्टर, त्या डॉक्टरकडे गेलो होतो, पण मला काही फरक पडला नाही. मी इथं आलो तर मला खूप फरक पडला. खूप म्हणजे मी पहिले ना तर काकाने बोलता बोलता बरचसं काही सांगून दिलंय. कारण काका म्हणजे सांगायला म्हणजे त्यांना कारण तेवढा रिझल्ट त्यांना छान आलाय. त्याच्यामुळे काकांना असं झालं मी कधी व्यक्त होते. काकांनी काय सांगितलं की मी विचारलं काकांना की तुम्हाला आपल्या सेंटर विषयी कोणी माहिती सांगितली. तर काकांनी सांगितलं की पाडेकर काका जे आपल्याकडे येतात त्यांनी आपल्या सेंटर विषयी माहिती सांगितली. विषय असा झाला मित्रांमध्ये की गुडघ्याचं जे दुखणं होतं तर काकांना गुडघ्याचं ऑपरेशन करायला डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. तर त्यांचा योगायोग असा की पाडेकर नावाचे जे मित्र आहेत ते भेटले ते काका. तर त्यांनी सांगितलं की तू ऑपरेशन करू नको गुडघ्याचं, तू आपल्या ह्या सेंटरला जाऊन तर बघ एकदा, हा अनुभव तर घे. तर मग काकांनी ठरवलं की बघू तरी जाऊन आपण ह्या सेंटरला काय वेगळं काय आहे, इथं काय प्रकार आहे, थेरपी नेमकं काय आहे हे सगळं बघू आणि त्याच्यावरती ठरवू नेमकं ऑपरेशन करायचं की नाही करायचं. पण खूप चांगली गोष्ट झाली. तर काका थेरपी सेंटरला येण्याच्या आधी काय काय त्रास होते? मला येण्याच्या आधी ना ही गुडघे दूध मला साथ नव्हती, असे अंगे ना जड वाटायचं. चाललं ना जे नाही खायचं तुमचं जे नाही ना, मी पहिला आलो का तर मला येण्यावर खूप तकलीफ झाली. तर 4 आठवडे मी जिरा स्वतः आता मी स्वतः येऊ शकतो. म्हणजे काका जो गुडघ्याचं दुखणं होतं ऑपरेशन तर सांगितलेलंच होतं, पण आपल्या सेंटरला येण्यासाठी जो जिना आहे त्या जिन्याने सुद्धा काकांना चढता येत नव्हतं आणि अंग आहे ते जड पडायचं. पावलं थोडे सुद्धा चालता येत नव्हते. पण 8-10 दिवसानंतर मात्र ते स्वतः व्यवस्थित जिना चढायला लागले. खूप छान वाटतंय थेरपीने. त्याच बरोबर अजून काय काय त्रास होते तुम्हाला? अजून त्रास नाही मला. इथं मी शेतात जायचा ना, आपली गवत का असं आम्हाला घरी आहे मका कापला गवत कापणं आपले शेतकरी ते वजन मला आणता येत नव्हतं. आमची मंडळी आणायची, पण आता मी स्वतः कापून स्वतः घरी आणू शकतो. बघू शकता. आणि पुन्हा पाणी तुम्ही दिवसभर पाणी भरू शकतो, तर मी पाणी भरू शकत नव्हतो. मी खायचे एवढे सगळे. काका मला एक गोष्ट विचारायची की हे सगळे जे त्रास आहे हे किती वर्ष जुने आहेत? मला भरपूर वस्तू मला जवळजवळ 10-15 वर्ष बघितलं तुम्ही. हा जो हे जे सगळे त्रास आहे गुडघ्याचा त्रास असेल, त्याच्यानंतर अंग जड पडणे आणि जे काही त्यांची दैनंदिनची कामं आहे, शेतकरी आहेत त्यामुळे भरपूर सारी मेहनतीची कामं आहेत, ही सगळी त्यांना कामं करता येत नव्हती. तर काकू हे सगळं करून घ्यायच्या. आणि हा जो त्रास आहे हा 10 ते 12 वर्षापूर्वीचा त्रास होता. आणि आपल्या सेंटरमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला हा जो काही रिझल्ट आलेला आहे किंवा त्रास जो आहे जर कमी झालाय तो किती दिवसात आला? मला महिन्यामध्ये आला. 1 महिन्यामध्ये. आणि थेरपी सेंटरला येऊन किती दिवस झाले? दुसरा महिना चालू आहे. पण आम्ही काय करतो, आपली शेतकरी असल्यामुळे टाइम येत नाही. जर 3 महिने हा कोर्स पुरा केला तर खूप फायदा होतो. पण 3 महिन्यात कोर्स करायला पाहिजे. आपण काय करतो, आज आलं इकडं चालू द्या तिकडं, आता पाणी मारायचे किंवा असं मंडळी गेली पुण्याला घरी थांबायचं, याच चालू राहतं. म्हणजे एकंदरीत काकांनी सांगितलं की सगळ्यांना संदेश सुद्धा दिलाय की रेग्युलर येणं गरजेचं आहे. म्हणजे काकांना एकूण आता 2 महिने होत आले सेंटरला, पण त्यांना जो जे काही त्रास आहे त्या त्रासांमध्ये रिझल्ट जो आहे तो 1 महिन्यामध्ये आलेला आहे. आणि मी नेहमी बघते काकांना की काका सकाळच्या वेळेला येतात. सकाळच्या वेळेला आल्यानंतर त्यांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. जे गुडघ्याचं ऑपरेशन होतं ते सुद्धा काकांचं टळलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे पैसे सुद्धा बरेचसे वाचलेले आहे. त्याचबरोबर त्यांचं जे चालायला त्रास होत होता जिने वगैरे चढायला, तर त्यांना जिने सुद्धा ते आता सहजरित्या चढू शकतात, चालू शकतात. त्याचबरोबर खांद्यांचं जे दुखणं होतं की जेणेकरून जनावरांना गवत वगैरे ओझं वगैरे आणायची गरज असायची, तर ते सुद्धा ते काम आता काय करू शकता, सहज ओझी वगैरे उचलू शकतात. आता काकूंना आणायची गरज नाही. काकांचा आनंद जो आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. मग काका आपली थेरपी कशी आहे? 1 नंबर.
थेरपी कशी आहे? लय भारी. थेरपी कशी आहे? लय भारी. तर काकांनी एवढा छान असा अनुभव सांगितला, एवढा त्यांच्या आयुष्यात आपल्या थेरपीने खूप छान असा आनंद आलेला आहे. तर आपल्या शेळके काकांसाठी आणि आपल्या थेरपीसाठी एकदम जोरात